रुपाली चाकणकर फरार असल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटलांनी केलाय आणि यानंतर झी 24 तासनं चाकणकरांच्या घराबाहेरून रियालिटी चेक केलेला आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे यांनी घेतलेला हा आढावा. सिन्नरचा ज्योतिष कॅप्टन अशोक खरात याला महिला लैंगिक शोषण प्रकरणी अटक झाल्यापासून रुपालीताई चाकणकर जे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्याही काहीशा अडचणीत आल्याचं बघायला मिळतं. कारण त्यांनी याच खराचं पाद्यपूजन केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियातनं व्हायरल झाले आणि त्यानंतर ते जो ट्रस्ट आहे शिवनिका त्या ट्रस्टचेही सदस्य आहेत. त्याच्यामुळं त्यांची बाजू काय आहे सातत्याने त्यांच्याच पक्षातनं मी रुपाली चाकणकर ठोंबरे त्यांना टार्गेट करतायत. आज त्यांनी फेसबुक पोस्ट केली की ते गायब आहेत, समोर येत नाही. म्हणून आत्ता आम्ही रिॲलिटी चेकसाठी त्यांच्या घरासमोर आलो असतो. त्यांच्या गाड्या इथं आहेत. रुपाली चाकणकर ज्या नेहमी गाडी वापरतो बघ ती ब्लॅक साईडची ते कदाचित घरातही असतील, फोन उचलत नाहीत. कारण त्यांनी काल परवा आमचं त्यांच्याशी व्हॉट्सअपवरून बोलणं झालं असतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी माझी भूमिका ट्विटरवरनं मांडलेली आहे. याबाबत कॅमेरासमोर मला अधिक तुर्तास तरी काही बोलायचं नाही. जेव्हा मला बोलायचं तेव्हा मी तुम्हाला नक्की बोलवून माझी भूमिका माध्यमांसमोर जाहीर केलं. पण तुर्तास मला या सगळ्या विषयावर काही बोलायचं नाही. जे काय बोलायचं मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून माझी भूमिका मांडलेली आहे. पण या निमित्ताने राष्ट्रवादीतले रुपाली वर्सेस रुपाली हे जे त्यांचं वाद आहे दोन्ही महिला नेत्यांचं तो पुन्हा एकदा समोर आला. त्यामुळे सातत्याने रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात ट्विट करताना दिसतं. आजही त्यांनी ट्विट केलं आणि एका अर्थाने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून आम्ही आत्ता त्यांच्या घरी आलो असतो. ते घरी आहेत की नाही माहीत नाही, कुठलाही संपर्क होऊ शकत नाही. पण आत्ता त्यांच्या घरी तर त्यांच्या गाड्या आहेत. त्यामुळं जेव्हा केव्हा त्यांच्या ते भूमिका मांडतील त्यावेळेस माध्यमासमोर येईल. पण तोपर्यंत रुपाली ठोंबरे त्यांना सातत्याने टार्गेट करताना दिसतंय. हेच सध्या तरी या सगळ्या याच्यातनं समोर येताना दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत कुंदे, झी मीडिया, पुणे.